नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अवंतिका ही जानकीला म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी आज सगळं काही व्यवस्थित करणार आहे, तुम्ही फक्त आता मस्त बसून राहायचं. तेव्हा आता अवंतिका काम करत असते, पोळ्या वगैरे सगळं काही ती बनवते आणि त्यानंतर सुमित्रा मात्र देवघरात पूजा वगैरे करते. पूजा वगैरे झाल्यानंतर आता जानकीने अजूनपर्यंत नैवेद्य काही ठेवलेला नसतो. तेव्हा तिच्या लक्षात येते की नक्की आज जानकी नैवेद्य ठेवण्यासाठी का विसरली असेल, का बरं तिने ठेवलं नसेल. म्हणून सुमित्रा आता बाहेर येते, जानकीला विचारते. जानकी काहीतरी नाश्ता वगैरे करत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की काय जानकी, तू नैवेद्य ठेवण्याचं विसरलीस आणि आजकाल मात्र तू फारच गोष्टी विसरायला लागलीस. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे बघत असते. ऋषिकेश म्हणतो की आत्ता मात्र काही बोलण्याची गरज नाही. तो आईला विचारते, आई आत्ता जर नैवेद्य दाखवला तर चालेल का. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो नक्की चालेल. तेव्हा आता जानकी विचारते की आई दूध साखरेचा दाखवू का. सुमित्रा म्हणते की हो चालेल. अवंतिका तेवढ्या तेथे येते. जानकी उठणार तोच अवंतिका म्हणते की मी घेऊन आले, तुम्ही बसा. जानकी मात्र आता दूध साखरेचा नैवेद्य आहे तर तो मात्र आता देवघरात ठेवून येते. देवाला नमस्कार वगैरे करते आणि पुन्हा बाहेर येते. ऋषिकेश विचारतो की नैवेद्य दाखवला का. त्यावरती जानकी म्हणते की हो दाखवला. तेव्हा आता सगळेजण नाश्ता करायला बसतात तर सुमित्रा आता एक घास घेते आणि म्हणते की जानकी काय ग, काय झालं तुला आजकाल. आज तर मात्र तू उपम्यामध्ये मीठ तर कमी घालायला विसरली आणि बदाम तर घातलेच नाही, नक्की काय. आणि चहा तर व्यवस्थित केलेला आहे ना. म्हणून सुमित्रा एक घोट चहाचा घेते आणि म्हणते की चहा जरा व्यवस्थित आहे, बरं आहे. आणि तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहत असतात. तर ऋषिकेश म्हणतो की प्लीज सॉरी. आणि सुमित्रा म्हणते की चहा सुद्धा मात्र नेहमीसारखा नाही झालेला. अवंतिकाला फार हसायला येत असतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई नेहमीसारखा कसा होईल, कारण आज आलं नव्हतं तर आता वेलची टाकली होती. जानकी आणि अवंतिका ऋषिकेशकडे बघून हसतात. सुमित्रा विचारते की काय रे ऋषिकेश, तुला कसे समजले की घरामध्ये आलं नाही म्हणून. तेव्हा आता जानकी सुद्धा विचारते की हो तुम्हाला कसं माहिती बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मगाशी मी थोडासा चहा घेतला होता, त्यावेळेस मला जानकीने सांगितले होते. जानकी म्हणते की हो हो मी सांगितले होते. तेव्हा सुमित्रा विचारते की अरे ऋषिकेश चहा तू केलेला आहेस ना. आणि परत म्हणतो की नाही आई, अगं मी काहीच केलेले नाही. ऋषिकेश मुद्दाम खोटं बोलत असतो. आई मी चहा केलेला नाही. आणि जानकीला म्हणतो की जानकी मी निघतोय, ऑफिसला जाण्यासाठी मला उशीर होतोय. म्हणून तो आता बाय वगैरे करून लगेच निघून जातो. सगळ्यांना फारच हसायला येत असतं. आणि तेवढ्यात ऐश्वर्या सगळ्यांना गुड मॉर्निंग करून तयार होते ते आणि म्हणते की चला मी सुद्धा निघत आहे, मला सुद्धा ऑफिसला जायला उशीर होतोय. त्यावरती जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या हे बघ थोडंसं काहीतरी खाऊन जा, बरं वाटेल तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नकोय, उशीर होतोय फार. तेव्हा आता ऐश्वर्या मात्र नाश्ता वगैरे करायला बसते. तर सुमित्रा म्हणते की जानकी तुझा नवरा ना माझ्यापासून नक्की काहीतरी लपवतोस, तुमचं नक्की काय सुरू आहे बरं. त्यावरती जानकी म्हणते की आई त्याचं काय झालं, कारण आज उपमा वगैरे आहे ते सगळं काही आता ऋषिकेशने केलेलं आहे. माझा हात दुखतो म्हणून त्यांनी आज मला मदत केली. त्यानंतर लगेच ऐश्वर्या ही सर्व ऐकून म्हणते की सो क्यूट. बघा ना वहिनी, अहो दादांना तुमची किती म्हणजे काळजी आहे म्हणून. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा हे मात्र आपल्यामध्येच राहून द्या आणि मी तुम्हाला याबद्दल सांगितले हे त्यांना म्हणू नका प्लीज. त्यानंतर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की बोला ना आई. त्यानंतर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं मी तुला पोळ्या चुकल्या म्हणून बोलले, याचा तुला राग आला का, वाईट वाटलं का. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की असं काही नाही. त्यावरती लगेच सुमित्रा म्हणते की प्लीज असं खोटं बोलू नकोस, मला सारंगने सांगितलं की तुला वाईट वाटलं म्हणून, पण खरं सांग की आता नक्की काय झालं ऐश्वर्या, खरं सांग ना. वाईट वाटलं आणि मला नाही वाईट वाटणार की तुला जरी वाईट वाटले म्हणून, प्लीज तू काहीतरी व्यवस्थित सांग. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा मला वाईट वाटलं, परंतु तुम्ही बोलल्या त्या गोष्टीचं मला वाईट नाही वाटलं आई. मला छान पोळ्या करता आल्या नाही या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं. ज्या पोळ्या केल्या होत्या आणि त्या पोळ्या मात्र आता तुम्हाला कच्च्या खाव्या लागल्या, याचं मला खरंच फार वाईट वाटलं. आणि त्या पोळ्या मात्र कच्च्या खाव्या वाटल्या, तुम्हाला राईस सुद्धा खायचं नव्हतं. आणि आई तुम्हाला माहिती आहे की मला स्वयंपाक व्यवस्थित बनवता येत नाही, मी तुम्हाला साध्या साध्या बेसिक गोष्टी सुद्धा बनवून देऊ शकत नाही. याच गोष्टीचा मला स्वतःचा खूप राग येत होतो. त्यावरती सुमित्रा म्हणते की तू वेडी आहेस का, इतकं असं मनाला लावून घेऊ नकोस. आणि मला खरंच वाईट इतकं म्हणजे वाटलं नव्हतं की तुला खरंच खूप वाईट वाटेल म्हणून. आणि हे बघ ऐश्वर्या तू काही काळजी करू नको, हळूहळू मात्र तुला सगळं काही येईल, शिकशील तू, वाईट वाटून घेऊ नकोस. मित्रा पुढे म्हणते की मला सारंग सांगत होता की तू बेडरूम मध्ये सुद्धा पोळ्या लाटण्याची प्रॅक्टिस करतेत म्हणून. तेव्हा हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला जोराचा ठसका लागतो. जानकी आणि अवंतिका हे सर्व ऐकते. अवंतिका हसते तर जानकी विचारते की काय काय बोलतात आई. ऐश्वर्या बेडरूम मध्ये पोळ्या लाटत होती. जानकीला फार हसायला येते. जानकी ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या हे खरं आहे का. तेव्हा
ऐश्वर्या म्हणते की हो. आणि आता माझी चिडचिड होत होती. खरंच मला माझंच राग येत होता की मला पोळे येत नाही म्हणून मी प्रॅक्टिस करत होते. पण आई तुम्ही काळजी करू नका, मी छान पोळ्या करायला शिकेल नक्कीच. आणि काल मात्र मी 2 पोळ्या लाटल्या, हो की नाही अवंतिका? तर अवंतिका म्हणते की हो. आय मीन म्हणजे थोडेसे वेडेवाकडे झाल्यात, परंतु मी प्रॅक्टिस नक्की करेल. नक्की मी पोळे लाटायला शिकेलच. तेव्हा आता जानकी म्हणते की हो नक्कीच शिकशील, कारण सगळ्यांना सगळं जमतं असं काही नसतं. काही गोष्टी तुला सुद्धा छान जमतात की ज्या आम्हाला जमत नाही. आणि राहिला पोळ्यांचा प्रश्न, तर प्रॅक्टिस मेन परफेक्ट, त्यामुळे तुला नक्की पोळ्या करता येतील. आणि जर कुठे अडचण आली तर मी आहे ना तुला शिकवायला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं. त्यावरती आता जानकी म्हणते की आई बघा हो थँक्यू म्हणते. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता हे बघा आभार प्रदर्शन आहे तर ते पुरे करा आणि आता मस्त खाऊन घ्या. आता जे काही यापुढे करायचं असेल तर त्यापुढे मन लावून कर, नक्की तू शिकशील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आई. त्यानंतर आता ऋषिकेश आणि ऐश्वर्या हे बाजार समितीच्या ऑफिसमध्ये येतात आणि तेवढ्यात आता तेथे एक शेतकरी आहे, तर तो म्हणतो की ऋषिकेश राव प्लीज माझा माल घ्या हो. खरंच पडून पडून तो अगदी म्हणजे कसा होऊन जाईल. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगतो की मालाचा दर्जा आहे तो उत्तम नाही तुमच्या, त्यामुळे तुमचा माल खरंच घेऊ शकत नाही. तेव्हा तो माणूस काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की ऋषिकेश राव हे बघा आता हे तुमचं बोलणं बरोबर नाही, कारण माल असं तसं नाही राहू शकत, थोडंसं खराब आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थोडासा जरी खराब असला तरी सुद्धा आम्ही नाही घेऊ शकत. आता हे काहीतरी सयाजीरावाचं कारस्थान आहे ऋषिकेशला गुंतून देण्यासाठी. तेव्हा तो माणूस लगेच धमकायला सुरुवात करतो. तो म्हणतो की नीट विचार करून बोला. ऋषिकेशने त्याला जायला सांगितलेलं असतं, परंतु तो माणूस म्हणतो की जर तुम्ही माझा माल घेतलेला नाही तर मात्र ते तुम्हाला खूपच भारी पडेल. किंवा आता लगेच ऋषिकेश विचारतो की धमकी देतोस का? तर तो माणूस म्हणतो की नुसती धमकी देत नाही, ते काही मी बोलतो ते करून दाखवतो. आता मात्र मी तुझा माज उतरवणार म्हणजे उतरवणार. तर ऋषिकेशला फार राग येतो. ऋषिकेश त्याची गचंडी धरतो आणि त्याच्यावर ओरडतो. आणि हे बघ तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, भीत नाही. आणि आता मात्र ह्या बाजार समितीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, लक्षात राहील ना. आणि निघ इथून म्हणून त्याला गचंडी धरून तो बाहेर काढून देतो. तेव्हा तो आता तो गुंडासारखा माणूस आहे, तर तो म्हणतो की बाजार समिती तुझ्या बापाची आहे का आणि तुम्हाला निघ म्हणतो. म्हणून आता तो ऋषिकेवर मारायला जातो. तेव्हा ऋषिकेश त्याचा हात धरतो. ऐश्वर्या आता हे सर्व पाहत असते, ती घाबरलेली असते. ऋषिकेश त्या माणसाचा हात धरत म्हणतो की संयम ठेवून वागतो म्हणून अगदी फायदा घ्यायचा नाही आणि चल आताच्या आता निघ इथून. तेव्हा तो माणूस त्याला ऋषिकेशला धमकावतो की बघून घेईन तुला मी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की दादा हे बघा दादा ह्या माणसाला मी कुठेतरी पाहिलेला आहे. त्यावरती ऋषिकेश विचारतो कुठे पाहिलेला आहे? तेव्हा तो माणूस बाहेर रागानेच निघून गेलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या विचार करते आणि आठवते. तेव्हा ती म्हणते की डॅडा, ह्या माणसाला मी डॅडाच्या सोबत बघितलेला आहे आणि हा माणूस खूप भयानक आहे, हा काही पण करू शकतो. आता मला आठवले की हा खूप विचित्र माणूस आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू काळजी करू नकोस, कारण हा काही करणार नाही. आणि आता ऐश्वर्या विचारच करत असते. त्यानंतर आता इकडे अवंतिका रूम मध्ये असते, तर जानकी तिच्याकडे रूम मध्ये येते आणि अवंतिकाला म्हणते की अवंतिका अगं ज्या गाडीने तुला उडवण्याचा प्रयत्न केला होता तर त्या गाडीचा नंबर मला आठवलेला आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की प्लीज वहिनी आपण एक काम करूया, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात. तर जानकी म्हणते की नको थांब आता आपण कंप्लेंट करायची नाही. जर आपण आत्ता कंप्लेंट केली तर तो माणूस आणखीनच अलर्ट होईल आणि आपल्याला मात्र आता असं करून काही उपयोग नाही. त्यावरती अवंतिका म्हणते की मग नंबर आपल्याला अगदी आठवला तरी सुद्धा काय उपयोग आहे बरं? जानकी म्हणते की असं कसं उपयोग नाही होणार. हे बघ अवंतिका तू वकील आहेस आणि ती गाडी कुठली आहे कुणाची आहे याबद्दल तू माहिती मिळवू शकतेस. आणि हे बघ तू पटकन ती जी काही गाडी आहे तर ती शोधून काढ आणि जे काही पुरावे आपल्याला मिळतील तर ते मात्र आपण लगेच पोलीस स्टेशन मध्ये देऊयात आणि पुरावे आपल्याला दाखवता येतील. पोलीस आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपल्याला हेल्प करतील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ओके बहिणी आपण तसंच करूयात. तर जानकी म्हणते की ठीक आहे. जानकी पुढे म्हणते की अवंतिका तुला त्रास देणाऱ्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र ऋषिकेशला विचारते की दादा माझं एक रिक्वेस्ट होती, कारण आता मला बाहेर जायचं होतं, माझं एक छोटंसं काम होतं. तेव्हा ऋषिकेश विचारतो की कुठे जायचं होतं? ऐश्वर्या म्हणते की आहे एक छोटंसं काम, मी लगेच येते. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे एकटीच जाते का? ऐश्वर्या हो करत असते. तेव्हा आता ऐश्वर्या निघून गेलेली असते आणि आता ह्या ऋषिकेशचं काम हे सुरू असतं आणि ऋषिकेशचं काम आता सुरू असतं. त्यानंतर आता इकडे अवंतिका जानकीला म्हणते की तुम्ही बरोबर बोलतात. मी एक काम करते, माझ्या सगळ्या सोसेसना मात्र गाडीचा हा नंबर पाठवते, सगळी काही माहिती मी गोळा करते आणि त्यानंतर सगळे पुरावे घेऊन आपण पोलीस स्टेशनला जाऊयात. तेव्हा जानकी म्हणते की हो करेक्ट. अवंतिका म्हणते की आता ऐश्वर्या सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करणार आहे. तर आता जानकी म्हणते की काय बोलतेस, म्हणजे ऐश्वर्या पुन्हा एकदा आपल्यासाठी तिच्या वडिलांच्या विरोधात जाणार आहे का?
आता जानकी म्हणते की अवंतिका बघितलंस का, ऐश्वर्या पूर्णपणे बदलली आहे आणि ह्या बदललेल्या ऐश्वर्याला मात्र आपण कधीच अंतर द्यायचं नाही आणि ह्या सगळ्यामध्ये मात्र तिला तिच्या घरच्यांच्या विरोधात, वडिलांच्या विरोधात जावं लागत असेल आणि ह्या सगळ्याचा तिला किती त्रास होत असेल मी समजू शकते. किंवा अवंतिका म्हणते की वहिनी तिला त्रास तर होतच असेल, ती कितीही आपल्याला दाखवत नसेल आणि बोलून दाखवत नसेल, परंतु त्रास तर मात्र तिला खूपच होत असेल. आणि हे बघा, तिला तर तिच्या बाबांचं वागणंच आवडत नाही म्हणून ती हे सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर जानकी म्हणते की हे बघ अवंतिका, ऐश्वर्या बदलली आहे आणि तिला काय चुकीचं काय बरोबर आहे पूर्णपणे कळालेलं आहे आणि नंतर तिच्यामध्ये काय बदल करायचे हे आपण बघूयात, तिला शिकूयात सगळं काही. आणि आता ऐश्वर्याच आता आपल्या घरातील सगळ्यांनी मात्र आता ऐश्वर्याला स्वीकारलेलं आहे. हीच फार मोठी गोष्ट आहे. तर किती मोठी गोष्ट आहे, फक्त सौमित्र भाऊजी सोडल्यास बाकी सर्वांनी ऐश्वर्याचा स्वीकार केलेला आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे एक ना एक दिवस मात्र सौमित्र भाऊजी सुद्धा तिच्यातील ऐरारे बदल आहे ते स्वीकारतील आणि तिला सुद्धा माफ करतील आणि तिच्यातील जे काही गैरसमज त्यांनी करून घेतलेले आहे ते सुद्धा दूर होतील आणि पुन्हा ते सर्व एकत्र येतील. आणि त्यानंतर आता इकडे ऋषिकेशचं काम सुरू असतं. ऋषिकेश मात्र काम करत असतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कॉल येतोय. ऐश्वर्याचा कॉल आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तू ये इकडे, मग आपण घरी निघूयात. तोपर्यंत मात्र मी बाजार समितीच्या बाहेर तुझी वाट बघतोय. आणि ऋषिकेश जायला निघतो आणि तेवढ्यात मात्र तेथे आता काही ही माणसं येतात आणि ते ऋषिकेशला म्हणतात की थांबा, काय हो ऋषिकेश, कुठे निघालात तुम्ही असं विचारतात. त्यावरती आता ऋषिकेश विचारतो की त्याच्याशी तुमचा काय संबंध, मुळात तुम्ही आहे तरी कोण. तो माणूस म्हणतो की कळेल तुम्हाला, लवकरच कळेल. आज मात्र मी तुमची रवानगी डायरेक्ट जेलमध्येच करतो. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला फार धक्का बसतो, त्याला राग येतो आणि तो लगेच रागाने म्हणतो की तुम्ही काय बोलतात, तुमचं तुम्हाला तरी कळते का तुम्ही काय बोलतात. आणि तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो की आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही आता जो माल आहे ना तर त्या म्हणजे लोकांकडून जास्त किमतीमध्ये घेतात म्हणून आणि त्या संदर्भात तुम्ही लाच घेतलेली आहे. आता हे सगळं काही सयाजी आणि त्याच्या त्या माणसाचं कारस्थान असतं. ऋषिकेशला फारच राग येतो. ऋषिकेश म्हणतो की अहो, उगाच काही बरचळू नका, तुम्ही असे भलते सलते आरोप करू नका. तुम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे ती चुकीची मिळालेली आहे. तुम्ही असले कसलेही आरोप माझ्यावर नाही करू शकत. तेव्हा तो साहेब म्हणतो की हे बघा, जी काही आता ही ऑफिसची झडती आहे तर ते घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की काय खरं आणि काय खोटे. आणि आता मात्र तो माणूस लगेच आपल्या माणसांना म्हणतो की ऋषिकेश रावांना आपले अधिकार काय आहेत ते सांगा. तेव्हा तो माणूस लगेच शेतकरी म्हणतो की हे बघा, बाजार समिती आमच्या जीवावर चालते हे विसरू नका. रोज आम्ही माल घेऊन येतो म्हणून ही समिती चालू आहे. तर आणि तुम्ही चोरी केलीच नाही तर झडती घेण्यासाठी का घाबरतात, तुमच्या मनामध्ये पाप आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघा, माझ्या मनामध्ये कोणतंही असं पाप वगैरे काही नाही, मी कोणतीही लाच वगैरे घेतलेली नाही, लक्षात ठेवा, माझ्यावर आरोप करू नका. त्यावरती लगेच आता तो माणूस म्हणतो की घाबरतात कशाला, घेऊन द्या झडती. आणि ऋषिकेश तयार होतो. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला झडतीच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतो. तो माणूस लगेच आपल्या माणसांना कामाला लागतो, शोधायला सांगतो की तिथे काही पैसे वगैरे लाच वगैरे घेतलेली आहे का. आता ही मुद्दाम एक रचून केलेला प्लॅन असतो. तेव्हा आता सगळेजण माणसं आहे तर प्रत्येक ठिकाणी उचकत असतात की नक्की कुठे काही सापडतं की काय. आणि तेवढ्यात आता टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक बॅग सापडलेली असते. तो माणूस लगेच आपल्या त्या साहेबांना दाखवतो की साहेब, येथे बॅग सापडली. तर ऋषिकेश जेव्हा ते बॅगकडे बघतो तर त्याला धक्काच बसतो. ती बॅग बघून तो माणूस आता ऋषिकेशला विचारतो की ऋषिकेश राव, ह्या बॅगमध्ये काय आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की मला नाही माहिती की नक्की काय आहे आणि ती कोणी ठेवली ते. जेव्हा ती बॅग उचकली जाते तर त्यामध्ये आता खूप काही पैशाचे बंडल सापडतात. तो लगेच दाखवतो की साहेब बघा बघा हे. तेव्हा ते लगेच ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश राव, तुम्ही लाच घेतलेली नाही म्हणतात, खोटं बोलतात तुम्ही, मग आता हे सर्व पैसे इथे आलेच कुठून. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की मला माहिती नाही, तुम्ही माझ्यावर भलते सलते आरोप करायचे नाही, हे पैसे कुठून आलेत काय, मला खरंच या पैशाबद्दल काही माहिती नाही, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर की हे पैसे माझे नाहीत. तेव्हा लगेच आता तो माणूस विचारतो की हे पैसे मग कोणाचे आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो हे बघा, हे पैसे माझे नाहीत. आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की हे पैसे माझे आहेत. आता सगळेजण ऐश्वर्याकडे पाहत असतात. ऋषिकेशला धक्का बसतो की ऐश्वर्या असं का म्हणाली असेल, पैसे माझे आहेत म्हणून. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की ही बॅग आणि हे पैसे माझे आहेत आणि ते पैसे वगैरे त्यांना दाखवते. तेव्हा तो माणूस म्हणतो आणि हे पैसे इथे कसे ठेवलेत तुम्ही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा यांच्यासोबत इथे काम करते, मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, विकत आणायच्या होत्या, त्यासाठी मात्र मी पैसे इथे आणून ठेवले होते. तुम्ही लोकांनी मात्र माझे पैसे आहेत ते पैशांना मात्र अगदी न विचारता आणि न काही परमिशन घेता वगैरे हात लावलाच कसा, म्हणून ऐश्वर्याने आता उलटा गेम केलेला असतो आणि ती त्या लोकांवर भडकते. मग तो माणूस म्हणतो की आम्ही मुद्दाम हात नाही लावलेला, ते आम्हाला. तर ऐश्वर्या विचारते की ते आम्हाला म्हणजे नक्की काय, तुम्हाला काय, तुम्हाला कोणती तरी खोटी माहिती दिली.
आणि कान भरले म्हणून तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात आणि येथे सगळं काही ऑफिसमध्ये झडते घेतात आणि ऋषिकेश दादांची सुद्धा तपासणी करतात। हे सगळं काही करून तुम्ही ऋषिकेश दादावर ब्लेम का टाकतात? तुम्हाला हे सर्व करताना लाज नाही का वाटली? आणि आता मात्र तुम्ही जर पुन्हा असं काही केलं, ऋषिकेश दादावर असं काहीतरी भलते सलते आरोप करण्याचा प्रयत्न जरी करा तरी सुद्धा मी पोलिसात जाईल। मग ते माणसं ऐश्वर्याकडे पाहत असतात तर ऐश्वर्या म्हणते की आता काय तुम्हाला आणखीन चहा नाश्ता वगैरे हवा आहे का? आणि मग निघा। तेव्हा तो माणूस लगेच आपल्या त्या माणसांना म्हणतो की चला रे निघा आता। सगळेजण आता तेथून निघून जातात। आता सगळेजण गेल्यानंतर आता ऋषिकेश विचारतो की ऐश्वर्या हे खरंच तुझे पैसे होते का? आणि जर तू येथे पैसे ठेवले होते तर मला सांगायचं होतं। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या डोकावून पाहते की बाहेर सगळेजण गेलेत की काय आणि म्हणते की दादा अहो हे पैसे तर खरं तर माझे सुद्धा नाही। हे ऐकून तर ऋषिकेशला फार मोठा धक्का बसतो। पण ऋषिकेश विचारतो की मग हे पैसे आलेत कुठून? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे। त्यानंतर इकडे सुमित्रा मात्र आता ही सौमित्राला फोन करते आणि विचारते की काय रे सौमित्र तुम्ही कसे आहात? नानांची तब्येत बरी आहे ना ठणठणीत? त्यावरती आता लगेच हा सौमित्र म्हणतो की हो आई तू काही काळजी करू नको, नाना एकदम असे ठणठणीत बरे आहेत। सुमित्रा म्हणते की हो असणारच ठणठणीत, कारण तिकडे त्यांना मित्र भेटलेले आहेत आणि आता तर त्यांच्यामध्ये 10 हत्तीचं बळ आलं असेल, इतके एन्जॉय करत असतील। किंवा आता म्हणजे सौमित्रा हसतो आणि म्हणतो की आई किती जलस होतेस ग? सुमित्रा म्हणते की अरे अरे काय म्हणालास जलस? आणि मी कशाला जलस होऊ बरं? आणि हसतो काय? या लवकरात लवकर घरी निघून या। सुमित्रा पुढे विचारते की अरे पण तुम्ही कधी घरी येणार आहात? मला अगदी तयारी करायला नको का? अवंतिकेची चोरवटी वगैरे भरायचं आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घरी या, आपल्याला सगळ्यांना मिळून तयारी करायची आहे। तर त्यानंतर आता सौमित्र म्हणतो की उद्या सकाळीच निघतोय आणि संध्याकाळपर्यंत आम्ही नक्की परत येऊ म्हणून। सुमित्रा म्हणते की हो लवकरात लवकर निघा आणि बरं आहे सांभाळून या जरा, चालेल तुम्ही फक्त सांभाळून या सावकाश या। किंवा सौमित्र म्हणतो की हो आई आणि बाय करून तो आता फोन ठेवतो। आणि तेवढ्या तिथे जानकी येते तर सुमित्रा म्हणते की जानकी अगं उद्या संध्याकाळपर्यंत हे आणि सौमित्र येतोय, मला तर असं वाटतं की नक्की ते उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतीलच। आणि आता अवंतिकाच्या चोरओटीचा कार्यक्रम मग आपण नंतर म्हणजे उद्याच करूया तर। किंवा आता जानकी म्हणते की हो आई नक्की चालेल। आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश आणि ऐश्वर्या आलेले असतात। आता ऋषिकेश मात्र काही न बोलता आतमध्ये निघून जातो, त्याचा चेहरा अगदी म्हणजे रागावलेलाच असतो, तो काही बोलतच नाही। जानकी आणि सुमित्राला जरा संशय येतो आणि ऋषिकेशच्या मागून ऐश्वर्या येते, ती आपल्या पिशव्या हातातील आहे तर त्या तेथे सोप्यावर ठेवते। सुमित्रा आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश काही न बोलता आतमध्ये निघून गेलेला असतो। तर सुमित्रा म्हणते की जानकी अगं ऋषिकेशला काय झालं? ऋषिकेश असं न बोलता का गेलं असेल? तेव्हा आता जानकी म्हणते की आई ते फार दमले असतील म्हणून पटकन फ्रेश होण्यासाठी गेले असतील। नंतर जानकी आता लगेच ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं तू का इथे उभी आहेस? तू सुद्धा जा लवकरात लवकर फ्रेश हो, मी तोपर्यंत तुझ्यासाठी कॉफी टाकते। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही ग थांब जरा, त्या अगोदर मात्र मला तुम्हाला तिघींना काहीतरी द्यायचं आहे। तेवढ्यात ऐश्वर्या मात्र अवंतिका म्हणून अवंतिकाला आवाज देते। तर अवंतिका येते आणि विचारते की काय ग ऐश्वर्या काय झालं? तेव्हा आता ऐश्वर्याने सगळ्यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि जे काही सोन्याचे कानातील आहे तर ते जानकीला दाखवते आणि जानकी हे तुझ्यासाठी सोन्याचे कानातील। आता ही जानकी ते कानातील हातात घेते आणि बघते तर काय तिला ते कानातील फारच आवडतात। ती म्हणते की खरंच किती सुंदर आहे। आता ह्या म्हणजे अवंतिकासाठी तिने अगदी छोटीशी अगदी नाकाला शोभेल अशी नथ आणलेली असते आणि म्हणते की अवंतिका ही छोटीशी नथ तुझ्या नाकाला शोभेल तशी। अवंतिकाला फारच हसायला येते। ती नथ आहे तर ती अवंतिकाच्या हातात देते। अवंतिका खुश होत म्हणते की थँक्यू सो मच आता ऐश्वर्या। किंवा मात्र आता सगळेजण खूपच खुश असतात, सगळ्यांना फारच आनंद झालेला असतो। त्यानंतर मात्र आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अवंतिका मात्र आता एका आगीत सापडलेली असते। अवंतिकाला भयानक ती किंचाळत असते की कोणी आहे का, वाचवा वाचवा वाचवा। आणि तेवढ्यात मात्र आता नक्की काय असा भयानक प्रकार घडून अवंतिकावर काय एक नवीन संकट आलेलं असतं। आणि तेवढ्यात आता सौमित्र मात्र अवंतिका करत मात्र घरी येतो। त्याने खूप काही खेळणी वगैरे आणलेली असते आणि अवंतिका काही घरामध्ये नसते। तेव्हा आता सगळ्यांनी पांढरे कपडे वगैरे घालून मात्र आता जे काही शोकांतिका आहे तर ती व्यक्त करत असतात। सगळेजण घरातील फार रडत असतात आणि सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले असतात। आणि त्याच वेळेस सौमित्र दाराशी येतो, अवंतिका करत असतो। सगळेजण मात्र आता सौमित्राकडे बघत असतात, कारण अवंतिकाचा जो काही फोटो आहे तर तो फोटो तेथे लावलेला असतो आणि सगळेजण त्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित
करत असतात. म्हणजे नक्की अवंतिकाचा मृत्यू झालेला आहे असं आता सौमित्राच्या समोर येतं आणि सौमित्राला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो. सौमित्राच्या हातातील सगळी काही खेळणी वगैरे आहे तर ती खाली पडते आणि त्याच वेळेस आता सौमित्र धक्क्याने खाली बसतो आणि लगेच जानकी ही सौमित्राला धरायला जाते. तोच लगेच आता सौमित्र लगेच वहिनीला म्हणतो की लांब राहा माझ्यापासून. हे बघ वहिनी, मी तुझ्या भरोशावर माझ्या अवंतिकाला येथे ठेवलं होतं. तिच्या आणि माझ्या बाळाच्या मृत्यूला तूच जबाबदार आहे. हे सर्व काही आता ऐकल्यानंतर जानकीला फार मोठा धक्का बसतो. तुला कधीच माफ नाही करणार. आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की थांबा. ऐश्वर्याने मात्र आता आगीतून अवंतिकाला वाचून आणलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.